देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा ईमेल. महाराष्ट्र आपत्ती नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल. मुंबईतही 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा ईमेलमध्ये धमकी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा हायटेक पद्धतीने सुरू. प्रश्नपत्रिका केंद्रावर दाखल होण्यापासून ते मूल्यमापनापर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार. सांगलीत झोपडपट्टीधारकांचं शोले स्टाईल आंदोलन. पुनर्वसनाच्या मागणीसाठी रामानंद नगर येथील झोपडपट्टीधारकांचं थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. बीडच्या कडा येथील ग्रामदैवत हजरत मौलाली बाबा यात्रेनिमित्त आमदार सुरेश धस यांच्या शुभ हस्ते संदल मिरवणुकीत चादर अर्पण. आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी, नागरिकांची मोठी गर्दी. नवी मुंबईत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आदेश. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार. अमरावती शहरात आजही पाणी पुरवठा बंद. पाणी पुरवठा उद्या पूर्ववत होणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. स्टेट बँक आरबीआयच्या रडारवर. आरबीआयने स्टेट बँकेला ठोठावला कोट्यावधींचा दंड. ग्राहक हिताच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने 1.72 कोटींचा दंड ठोठावला. 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल. सकाळी 11 वाजता शिक्षण बोर्डाची पत्रकार परिषद पार. नाशिकमध्ये 94,528 विद्यार्थ्यांचा आज 10वीचा निकाल. 15 दिवस आधीच निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र धाकधूक. एअर इंडियाची आज 8 ठिकाणांवरील उड्डाणे रद्द. जम्मू, अमृतसर सारख्या ठिकाणाची उड्डाणे रद्द. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणे रद्द करण्याची माहिती. इंडिगोकडून आज जम्मू, अमृतसर, चंदीगड, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमान उड्डाणं रद्द. इंडिगोने एक्सवर पोस्ट करत दिली माहिती. क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी. आयपीएल 2025 पुन्हा होणार सुरू. बीसीसीआयकडून नवीन वेळापत्रक जाहीर. 17 मे पासून सामने होणार सुरू. अंतिम सामना 3 जूनला खेळवला जाणार. एसटी महामंडळात लवकरच होणार मेगा भरती. एसटी महामंडळ 25,000 बसेस विकत घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगासमोर आज सुनावणी. हिंसाचारात फडणवीसांचा हात होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना शरद पवारांचं वक्तव्य. या प्रकरणी पुरावे सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर आज सुनावणी. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील पूर्वतयारी अभ्यासक्रम निधी अभावी बंद. 2016 पासून यूजीसीकडून विद्यापीठाला निधी नाही, तर यंदाच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक परवानग्याही नाहीत. नागरिकांच्या अधिक सोयीसाठी पुणे पालिकेचा एसी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय. स्वच्छतागृहात इंटरनेट सुविधेसह मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा असणार. स्वच्छतागृहासाठी महापालिकेने प्रस्ताव मागवलाय. भारत पाकिस्तान तणावामुळे विस्कळीत झालेली पुणे विमानतळाची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू. सोमवारी दिवसभरात 156 विमानांनी उड्डाण केल्याची माहिती. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होणार. पुणे महापालिकेचा निर्णय. रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर. पाण्याचा गैरवापर केल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई. ठाण्यातील निळकंठ हाईट सोसायटीच्या 700 सदनिकाधारकांना उच्च न्यायालयाचा दिलासा. सोसायटी असोसिएशनला अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याचे आदेश. मुंबईत कचरा संकलनासाठी आता जास्त वाहन क्षमता. अधिक दर्जेदार आणि रंगीबिरंगी वाहनांचा वापर केला जाणार. कचरा व्यवस्थापन विभागात कामाचं फेर नियोजन करण्याचा पालिकेचा निर्णय. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात आता नागरी संरक्षणाचे धडे. मुंबई विद्यापीठात आता नागरी संरक्षण अभ्यासक्रमाचा समावेश. यासाठी नागरी संरक्षण महासंचालनालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार.
भिवंडीकरांचं श्रद्धास्थान असलेल्या वऱ्हाड देवीची यात्रा आणि पालखी सोहळा उत्साहात संपन्न. यात्रेसाठी हजारो भाविकांची गर्दी. राज्यात नवीन होर्डिंग धोरणाची अद्याप अंमलबजावणी नाही. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष उलटूनही धोरण अद्याप कागदावरच. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी संशयित निलंबित IPS कैसर खालीद याचं पुढे काय? खालीद यांच्यावर होर्डिंगला अवैधरित्या परवानगी दिल्याचा ठपका. राज्यात हिवतापाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट. गेल्या 10 वर्षात रुग्णसंख्येत 62.76% वाढ. समाज घडवणाऱ्या संस्थांची ताकद वाढवण्यासाठी सामाजिक संस्था सशक्तीकरण परिसंवाद कार्यक्रम घाटकोपर इथे पार. देश प्रतिष्ठान आणि विवेक स्पार्क फाउंडेशनच्या वतीने परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन. पद्मश्री डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन यांचा मृत्यू. 7 मे पासूनच घरातून बेपत्ता असलेले अय्यप्पन यांचा मृतदेह कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील कावेरी नदीत आढळला. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच बीजोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात विविध दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या वाणांची शेतकऱ्यांना माहिती. अनेक संस्था सहभागी. धाराशिवमधील मुख्य रस्त्यावरील पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. कर्मचाऱ्याकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. साताऱ्यात नो हॉकर्स झोनचा प्रश्न चिघळला. छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. छोट्या विक्रेत्यांनी घेतली मंत्री शिवेंद्रराजेंची भेट. यवतमाळ शहरात रेती अभावी अनेक बांधकामं रखडली. रेती तस्करांकडून अधिकची किंमत लावून नागरिकांची लूट. याकडे महसूल विभाग, खनिकर्म विभागासह स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष. बीडमधील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीची दुरावस्था. मुख्यालयात राहणारे पोलिसांचे कुटुंब असुरक्षित. पहिल्याच पावसात इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचार उघड. लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिराच्या पायऱ्यांचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा मनसेचा आरोप. पायऱ्यांच्या कठडे ठिसूळ तर कामात भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप. पुणे विभागात कडक उन्हामुळे भीषण पाणी टंचाई. विभागातील 208 गावांना 213 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा. सर्वाधिक 81 टँकर पुणे जिल्ह्यात. मार्च-एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात टँकरच्या संख्येत वाढ. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतरही सांबा, जालंधर, पठाणकोट आणि बाडमेरमध्ये दिसले ड्रोन. भारतीय हवाई दलाने सांबा आणि पठाणकोटमध्ये ड्रोन पाडले. मात्र भारतीय लष्कराच्या निवेदनात शत्रूच्या ड्रोनची नोंद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद. ऑपरेशन सिंदूर थांबलं नसून फक्त स्थगित केल्याची मोदींची महत्त्वाची घोषणा. भारत यापुढे दहशतवादाला थारा देणार नाही. या अटीवर भारताने शस्त्रसंधी कबूल केल्याचं मोदींनी ठामपणे सांगितलंय. भारत पाकिस्तानच्या DGMOमध्ये फोनवरून झाली चर्चा. शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सामान्य. सीमावर्ती भागात सकाळी बाजारपेठा उघडल्या. सीमावर्ती भागात नसलेल्या बंद असलेल्या शाळा आजपासून होणार सुरू. जम्मू काश्मीरच्या शालेय शिक्षण मंत्री सकीना इटू यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात अंतापूर शिवारात चोरट्यांकडून हत्यारांचा धाक दाखवत 3 तोळ्याहून अधिक सोन्याची चोरी. 6 चोरट्यांकडून कानातील कर्णफुले कैचीने कापून चोरी. छत्रपती संभाजीनगर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. अर्जित किंवा किरकोळ रजेवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तात्काळ मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश. भाजप देशभरात काढणार तिरंगा रॅली. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. भाजप कार्यकर्ते रॅलीत सर्वसामान्य लोकांना सामील होण्याचे करणार आवाहन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय. दानवेंकडून प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी तर फुटबॉलमध्येही चपळाईने गोल.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. राज ठाकरेंसोबतची ही भेट राजकीय नसल्याची उदय सामंतांची प्रतिक्रिया. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे 15 आणि 16 मे रोजी नाशिक दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा. मंत्रालयात आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. अवकाळी पाऊस आणि पाणी टंचाईवर चर्चा होण्याची शक्यता. सहकार कायद्यात आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. आपल्या स्वीय सहाय्यकाच्या विवाह सोहळ्यात अमरावतीच्या अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडेंनी गायलं गाणं. प्रवीण तायडेंनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल. भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी. पाकिस्तानातून धमकी आल्याचा राणांचा दावा. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचा शासकीय विश्रामगृह इथे जनता दरबार. दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या केल्या व्यक्त. काही समस्या तात्काळ मार्गी लावल्याने राणा जगजितसिंग यांचा नागरिकांकडून सत्कार. साताऱ्यात दिव्यांग बांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला मंत्री शिवेंद्रसिंगराजेंची भेट. दिव्यांग बांधवांच्या मागण्या ऐकून घेत त्यावर लवकरच तोडगा काढण्याचं दिलं आश्वासन. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक. बच्चू कडू आज शिवेंद्रसिंगराजेंच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करणार. 17 मे रोजी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. प्रत्येक जिल्ह्याचा बैठकीत घेणार आढावा. आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. सिंहगड किल्ल्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर. 285 कोटी रुपयांचा विकास निधीला मंजुरी. पुण्यात पुन्हा कोयता वॉर. गाडी जोरात चालवल्याचा राग. कोयत्यानं वॉर. पुण्यातील बिबवेवाडीतील धक्कादायक प्रकार. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. तर कोयत्याने मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल. सोलापूरमध्ये नातेवाईकांना पेन्शन दिल्याने आईला कुकरने मारल्याची धक्कादायक घटना. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलंय. कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांकडून गांजा विक्रेत्याला अटक. कारवाई. सुमारे 1.5 किलो गांजा जप्त. अजय उर्फ रॉकी यादव असं गांजा विक्रेत्याचं नाव. वाशिम शहरात 2 गटात वाद झाल्याने दगडफेकीची घटना. अनेक जण जखमी. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. कोल्हापूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून एसटी चालकाला मारहाण. गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून चालकाला केली मारहाण. पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीवर गुन्हा दाखल. परभणीच्या पिंगळी इथे विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह. कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नवी मुंबईच्या कामोठे पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन. अनेक वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे. सांगलीमध्ये भर दुपारी गुन्हेगाराची हत्या. सह्याद्रीनगर नमरा मस्जिद परिसरातील घटना. 8 ते 10 जणांनी हत्या केल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक. पनवेलच्या उल्वे परिसरातील घटना. मुलीला धमकावून मित्राच्या घरी आणून केला अत्याचार. आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कराडच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या फटाक्याच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग. 1 जण जखमी. आगीत दुकानातील साहित्य जळून खाक. अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. क्षुल्लक कारणावरून व्यक्तीवर हातातील वस्ताऱ्याने वार. परळी शहरातील गोपाळ टॉकीज परिसरातील प्रकार. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ई बस, आयशर आणि ट्रकचा तिहेरी अपघात. अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी. आयशर आणि बसला ट्रकची ब्रेक फेल झाल्यामुळे धडक लागून अपघात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, ट्रक चालकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. धुळ्यात पावसाचा कहर, वर्दळी नदीला पूर सदृश्य परिस्थिती, ऐन उन्हाळ्यात नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरणात बदल झाल्याने भाजीपाला बाजारावर परिणाम, लिंबू, घेवडा, वांगे, शेवग्यासह इतर भाज्यांचे दर घसरले, तर वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या पडल्याने कैऱ्यांचं देखील नुकसान. अवकाळी पावसामुळे जांभूळ बागायतीला मोठा फटका, पावसामुळे जांभळे गळून पडली, यंदा जांभूळ उशिराने पिकल्याने विक्री हंगामाला उशीर. केस तालुक्यातील लिंबाचीवाडी इथे वीज पडल्याने जमिनीला खड्डा, वीज पडल्यानंतर गवत जळून जमिनीला खड्डा, मातीतून काही काळ धूर देखील निघत होता. राज्यभरात अवकाळीचा कहर, कोकण मराठवाड्यासह अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान. पुण्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट, पुणे शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, वातावरणातील बदलामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे खरीप हंगामाला वेग, उकाड्यापासून नागरिकांना मात्र दिलासा. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वादळी पावसामुळे सुमारे 250 झाडांची पडझड, झाडे उन्मळून पडल्याने वाहनं आणि घरांचं मोठं नुकसान. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न. येत्या महिन्याभरात प्रत्येक तालुक्यात संबंधित आमदारांना कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचे निर्देश. पावसाळा जवळ आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय कामांना वेग, कुडाळ शहरात होणारी पूरस्थिती लक्षात घेऊन नाले सफाईसाठी कुडाळ नगरपंचायतीकडून कामाला वेग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.